हॅलो. बोला. अहो तुमचं गहू करायचं, गव्हापाशी आलोय तुमच्या. अहो मी गावाला गेलो. मग गहू करायचं का नाही तर? करायचं आहे तर आलतं मला दोघा तिघाचा फोन. बर. हां तुम्ही कोण बोलताय? मी गव्हाची मशीन चालवतोय. हां गव्हाची मशीन चालवतोय. मग कसं आहे, गहू जरा आमच्याकडे काम कमी आहे, जरा म्हटलं करून घ्यावं तुमचं. हां हां म्हणजे आमच्या गावाजवळ आहे काय तुम्ही? होय होय, तुमच्या ही काय गहू दिसतात तो काय तुमच्या गावापाशी आलोय. बरं. मी तुमच्या गावापाशी आलोय हां बोला मग. आणि गहू करून घ्यायचं आहे. तर मग काय करायचं आहे, गहू करायचं आहे का नाही? एकदा मशीन गेली का 2 महिने येत नाही बघा. तुमचं कसं तासावर आहे का कसं आहे? आमचं बघा तासावर नसतं, एकरावर असतं, एकरावर. तरी काय रेट? कधी कधी आम्ही का नाही गव्हाच्या कुड्या किती आहेत त्याच्यावर पण घेतो. समजा जर कुड्या लांबड्या असल्या. हा ही पहिल्यांदाच ऐकलं. शेतकऱ्याला मातीत घालता का मग कुठं तरी? अहो, ऐकून घ्या, चाल का पुढचंच बोल चाल. आता कुड्यावर नाही कुठं गहू करते ते काय येडं बिडं झालाय थोडं. कुड्या किती आहेत त्या हिशोबानं गहू करते ते. आणि तुम्ही राजस्थान ना आलाय का पंजाब ना आलाय? अहो, येऊ द्या आम्ही कुठनं तर हो. हा ऐकून घ्या, मी काय म्हणतो, जर कुड्या समजा लांबड्या असल्या, दोन इथे समजा जर अशा एवढ्या लांबड्या कुड्या असल्या, एवढ्या लांबड्या, हा तर ज्यादा पैसे घेतोय आम्ही. आयला पहिल्यांदाच ऐकायला लागलोय आम्ही. एकराला साधारणपणे आम्ही 50,000 रुपये घेतोय बघा. जर हा. समजा लांबड्या कुड्या असल्या तर, आणि छोट्या असल्या तर मग 3-4 हजार रुपये आहे. आमचं थांबा तुम्हाला एक मिनिट काय म्हणतो मी ऐका नीट. हा तुम्ही कुड्यावर घेत असला का नाही हा. ती पंजाबला नेता गहू आमचा इकायला? हो, तुम्ही एका कुठं हो, त्याचा आमचा काय संबंध आहे? एका नाही तर पेटवा तिकडं, आम्हाला नका सांगू. पुढचं ऐकून घ्या आमचं. अहो असलं काय बोलायला लागलाय तुम्ही? त्यापेक्षा असं करा ना तुम्ही मग हो. हा बोला. एखादी कुडी घ्या हा आणि ती कुडी काढून मोपा. हो का, अशी कुडी काढायची तुम्हाला सांगतो. हो का, हा हो का, ही अशी कुडी तोडायची. हा हो का, ही अशी कुडी काढायची. ह्यात गहू किती आहे मोपायचं. हा मग त्या हिशोबाने आम्हाला लगेच तुम्हाला सांगता येते. किती पैसे द्यायचे बाई? हा, जर समजा एका कुडीत 10-5 गहू असलं हा तर 3,000 रुपये असत्या. आणि समजा 18, 19, 20, 30 कुडीच्या गव्हाच्या पुढे जर गेलं हा तर मग ते 40,000, 50,000 रुपये एकर असते, कारण गहू ज्यादा होते ना. सांबा आता एक मिनिट माझा ऐका. हा. काय मी करतो 7-12 आणतो माझा हा. आणि तुमच्या नावावर करतो आणि गहू पण न्या आणि ती जमीन पण तुम्हालाच घ्या. अरे कसला बेकार तोटा रे तू. गहू करायसाठी 7-12 निकाय लागला जमीन. लाज वाटली पाहिजे का तुला? तुम्ही कसं बोलायला लागलाय? येडा बिडा आहे का? अरे कुठल्या नाही, मशीन वालाय? परवडत नाही तर नाही म्हणून सांग. मी दुसरीकडे जातो, तुझ्याकडे कशाला येतोय? अरे परवडत नाही म्हणजे थोडं नीट का गव्हाच्या कुडीवर कुठं भाव ठरवते ते काय ही करायचं आणि काय नाही करायचं? गहू जर वाला चिकट असला हा तर एक नंबर गहू होत्यात आपल्याकडे. लय वाळला असला गहू व्यवस्थित होत नाही तो. व्यवस्थित होऊ नाही तर न होऊ, पण तुम्ही कसं बोलायला लागलाय? कुडीवर ही करायचं 10 बी असलं का एवढं पैसे आणि 20 कुडी जर पैसे? समजा अशी लांबडी असली, फूट 2-3 फूट हा काय, हा. तर काय होते त्यानं माहिती आहे का, गहू ज्यादा येते. जर लांबडी असली फूट 2 फूट हा तर आम्ही जास्त घेतोय, 30-40,000 रुपये घेतोय. हा हा आणि गहू जर ओला असेल तुमचं तर आम्ही लय स्वस्तात करतो. स्वस्तात म्हणजे 2,000-3,000 एकर. नाही नाही तुम्ही काय मी ऐका माझं थोडं. हा तुम्ही पंजाबनं पैसे छापायची मशीन आणले का? बाबा, करायचं असलं कर, नसेल नाव. तू फोन केला, मी नाही फोन केला. ठेवू का फोन मग? हॅलो, हा तू फोन केला, मी नाही फोन केला. ठेवू का फोन मग? नीट बोलायचं बोल, नसेल तर राहू दे. तुझं पैसे छापायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. काय लावलंय रे? आता मी काय करतो माहित आहे का? हा ती गहू काढतो आणि माझं मी घरच्या घरी काढतो बर. आणि पैशाची झाडं लावतो. ती मशीन एक तयार करा तुम्ही बर. आणि पैसे छापायची मशीन तयार आम्ही करा. मका पण करतोय. मकाच्या दाण्यावर पैसे घेताय काय मग? मकाचे बी असते, कणसाचं कणस मोपायचं, दाणे किती आहेत बघायचं. आणि जर दाणं जास्त असेल तर जादा पैसे. आपण विषय आहे, आम्ही गव्हाच्या मशीनच मका करतो बरं का. आईला तुमचं रेकॉर्ड बिकॉर्ड कुठं तुमचं नाव? अहो, ते आमचे जे तार असते असं फिरतं का नाही असं, हा ते अगदी नुसतं मकाचं कणीस तेवढं उचलून घेते. हा आणि ताट तशीच राहते ती. ताट तशी राहते, पण तुम्ही केंबा काढून विकू शकताय. मग तुमचं नाव जगात जर प्रसिद्ध हायला आहे. ठेवलं हा. तर पुन्हा पाणी सोडलं तर पुन्हा मकाला ते कणस लागते त्याचं. हा हा, तुमचं नाव मग जगात फेमस आहे वाटतं. नाही नाही, आमची मशीनच असल्या हो. आम्ही जपान मशीन आणल्या. जपानला कधी गेलता हा, तुम्ही? ते मका कार्टर म्हणतात त्याला. आईला तुमचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. मका कार्टर. बर गहू बर काय कार्टर. करतो माहित आहे का मी? हा. माझी 2 एकर विकतो पण तुमच्याकडंच गहू करणार, नाच करणार पण अरे तुमच्याकडंच बाबा, करणार. असं बेकार तोटावाने बोलू नको रे. काय कशाला नाव काढतोय ते दाखव पण मला. एवढं इकायचं- पैसे नाहीत हो, इकायचं काय लावलंय रे? माझ्याकडे एवढं पैसे नाही तर पण तुमच्या मशनीचं रेकॉर्ड आहे म्हणल्यावर 2 एकर विकतो तेवढी आता. नाही नाही, रेकॉर्ड नाही. मला माहित आहे तुमचं गहू काय फूट 2-3 फुटाच्या लोंब्या नाहीत. हा
काय 3 फुटापर्यंत लोंबे आहेत का नाही द्या तुम्ही त्या शेतकरी लायकीचा दिसत नाही तुम्हाला हा. करण्यासाठी जमीन निघताय म्हटल्यावर तुम्ही शेणखत खत वगैरे घालत नाही गावाला एवढं जेवढं की जेणेकरून की 2-3 फूट लुंबी सुटावायची तुमची लुंबी एवढी आहे हा अहो चांगलं आहे दिसते का की. बघा लुंबी एवढी लुंबी आहे तुमची तुम्हालाच दिसते तुम्ही गावाजवळ गेलाय मग तेच सांगतो तुम्हाला हे 3-4 हजारात होऊन जाईल सर्व हा 3-4 हजार रुपये ते एकर सर्व अजून फुकटच पाहिजे सगळं तुम्हाला बरं का तुम्हाला सरकारनं सवय वाईट लावल्या 2,000 किसान PM किसान लाडकी बहीण 1,500 अशा न लागा तुम्ही काम धंदा सोडून खातच बसताल नुसतं असं अहो खात बसून आहे तर सरकार देते आमचं तुम्हाला काय करायचं आहे त्यानं बरं सरकार द्यायला लागलं तुमचं सरकार लागा मग? काय जायला कसलं हे महाराष्ट्र आहे काय मला काय कळणार कळील तुम्हाला कळील मशीनच विकत घेतो थांबा तुमच्या आता येतो मी लगेच तुमचं गहू करायचं आहे का नाही करायचं करायचं आहे तर पण तुम्ही काय नीट सांगे नाही तर ना असलं कुडीवर ह्याच्यावर काय अरे बिना अब्रूच्या नालायका मूर्खा गाडवा रॉंग नंबर लावलाय कुठलं गाव आणि काय कशाची माझी मशीन आहे मी आहे महाराष्ट्रातला हा. नंबर जरा बघून लावत जा बर बर मग काय ठेवा बरोबर करतोय मग. ठेवा मग उगाच डोकं खाऊ नका आमचं माझा टाइमपास केला ना तो तुम्ही केला आमचा तुझं काय टाइमपास केलं तो फोन लावला तुला बघून लावा येत नाही का रे? तुम्ही लावलाय फोन अरे पण तुला बघून लावा येत नव्हता का सांगायला आम्ही पितोय दररोज हा, मग हा. बघून नंबर लावला तू दुसऱ्याचा वेळ वाया घालवतो नको. मशीन जपानला परत नेऊन टाका इथं तुझी मशीन हा. घाव तिकडे घे मी हा. चाललो ठेव पण हा